पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. हे सगळे फसवणुकीचे अड्डे आहेत किंवा आमच्यासारखा दलाल जे आम्हाला दिवसभरात 10-5 फोन येतात, की तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का? तुम्ही लग्न जुळवता का? कमी शिकलेल्या मुली आहेत का? तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे? अनाथ आश्रमातील हे सुद्धा डोक्यातून काढून टाका. कारण अशी लग्न कोणी जुळवत नाही. Google करा आणि Googleवर लग्न फसवणुकीच्या बातम्या सर्च करा. पुढारी टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स, देशोन्नती अनेक पेपरच्या तुम्हाला बातम्या सापडतील, की बीडमध्ये कसं फसलं, जालन्यामध्ये कसं फसलं. काल परवा अलीकडेच 7-8 दिवसाच्या आधी आमच्या रिसोडमध्ये सुद्धा अशीच फसवणूक झालेली आहे. जो वाशिम जिल्हा आत्तापर्यंत अशी घटना घडली नव्हती. बुलढाणापर्यंत हे लोन येऊन पोहोचलेलं आहे. तर याच्यापासून सावध राहा. पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका. दसऱ्यापासून आपण सांगितलं होतं, तर आम्ही मुहूर्त वगैरे काही पाहत नाही. पण दसऱ्याच्या ऐवजी आपण 3 ऑक्टोबरपासून मराठा लग्न अक्षदाच्या कार्यपद्धतीला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. आपले काही WhatsAppचे ग्रुप आहेत. प्ले स्टोअरला जा. आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तेव्हा आपल्यालाच आपल्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. लग्न जुळवणे ही कुठल्याही एकट्याची जबाबदारी नसते. हे सर्व मिळून आपण सामूहिकपणे प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी जर तुमची तयारी असेल, तर तरच आमच्या व्हिडिओसोबत, या चॅनलसोबत जुडून राहा, आमच्या ॲप्लिकेशनसोबत जुडून राहा. अन्यथा याला सबस्क्राईब केलेलं असेल तरी अनसबस्क्राईब करायला काही हरकत नाही. आमचं ॲप डाउनलोड जरी केलेलं असेल तर ते अनइन्स्टॉल करायलाही हरकत नाही. तुमच्यासाठी अ, भरपूर सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी रील्स आहेत. फसवणारे अनेक ठग आहेत, महाठग आहेत. त्यांच्या खुशाल नादाला लागा. आम्हाला काही घेणं-देणं नाही. फक्त जे